आज मी तुम्हाला माझे नवीन केस सगळ्या सिच्युएशनमध्ये दाखवणार आहे. सो रिसेंटली मी हेअर कलर केला, कारण की माझा प्रिव्हियस हेअर कलर खूपच खाली आला होता आणि त्यामुळे माझे केस असे हाफ कलरमध्ये डिवाईड झाले होते. तर वळूया आपण पूर्ण हेअर कलर जर्नीवरती. तर इथे कारमध्ये बसून मी लास्ट मोमेंटला डिसाईड करत होते की कोणता हेअर कलर नक्की करायचा. तर मी 1-2 कलर डिसाईड केले, पण स्टील मी सलॉनमध्ये जाऊन अम्मीसोबत डिस्कस केलं की माझं विजन काय आहे आणि मला कसा हेअर कलर हवा आहे. आणि फायनली हेअर कलर माझा चालू झाला. सो मी हायलाईट्स करत होती आणि ओ माय गॉड, ह्याला खूप पेशन्स लागतात. मला लिटरली 3 ते 4 तास लागले हे हेअर कलर कंप्लीट करायला. आणि मग वॉश वगैरे पण केल्यानंतर आणि ब्लो ड्राय केल्यानंतर अनदर 1 hour तर जातोच. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये मला रिअलाईज झालं की मला स्पेस बन कधीतरी ट्राय केला पाहिजे. सो एनिवेज, तर इथे ब्लो ड्राय केल्यानंतर हे माझे केस आहेत स्ट्रेट हेअरमध्ये आणि पुढे तुम्ही जेवढे पण क्लिप्स बघाल सगळ्यात वेगळेच दिसणार आहेत. तर हे आहेत माझे केस कर्ली हेअरमध्ये. हे मला खूप आवडले आणि हे सनलाईटमध्ये होते. सो इथे वेगळे दिसत आहेत, नंतर नॅचरल आर्टिफिशियल लाईटमध्ये वेगळे दिसत आहेत. एकदम सटल ब्राऊन कलर दिसतोय आणि मग फायनली हे आहेत माझे केस विदाऊट स्टाईल घरामध्ये. तुम्ही कोणताही कलर करा, ॲक्च्युअल कलर कसा दिसतो हे तुम्हाला घरी आल्यावरतीच कळतं. आणि माझा डिसिजन हायलाईट्स करायचा मला खूप आवडला. खूप सुंदर टर्नआउट झाला आहे. तर जिथे मी हेअर कलर केला त्यांना मी कॅप्शनमध्ये टॅग करेनच, नक्की चेक करा.